हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गुड मॉर्निंग. तर आज मी ब्लॉग सकाळ सकाळी स्टार्ट केला आहे, कारण आज मला तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करायचं होतं. तसं तर जेवढं मी व्हिडिओ शूट करू शकते तेवढं केलं आहे, पण त्याच्यापेक्षाही आणखीन रुटीन फारच प्रोडक्टिव्ह असतं माझं. आणि सकाळी खूप गडबड असते, यांना दुकानात जायचं असतं, सानूला शाळेत जायचं असतं, ह्या बिडक्याचं काही ना काही चालू असतं, त्याच्यामुळं ते कधी कधी होत नाही सकाळी शूट करणं. सो आज म्हणलं करावं तुमच्यासोबत शेअर माझं मॉर्निंग रुटीन. सो नक्की बघा कशी प्रोडक्टिव्ह असते माझी मॉर्निंग. हां, ह्यांना यायचं आहे कॅमेऱ्यात बघा कशा पोज देऊन उभा आहेत. हां हां हां, बदक 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 बदक. ह्या भाज्या साऊच्या बड्डेसाठी आणल्या होत्या, म्हणजे बड्डेला मी पावभाजी करणार आहे, त्याच्यासाठी टोमॅटो, वाटाण्याच्या शेंगा, ह्या 1.5 किलो शेंगा होत्या. आता मला टेन्शन आले की हे मी नीट कसं करणार आहे, कारण खूप वेळ लागतो शेंगा नीट करायला. आणि इथं कोथिंबीरच्या जोड्या होत्या, ढबू मिरची आणि बटाटे. ढबू मिरची काही एवढी मला आवडली नाही, त्यांना म्हणलं आणखीन दुसरी ताजी भेटते का बघा. सो सकाळी असं 7 वाजताना किचन इतकं भारी वाटतं, एवढे गुलाबी थंडी पडलेली असते आणि समोरच्या खिडकीतून ऊन येतं किचनमध्ये, त्याच्यामुळे तेवढीच एक गरमी जाणवते. सकाळी काम करताना समोरून तोंडावर ऊन येत असतं, त्याच्यामुळे एवढी काम करायलाही काही वाटत नाही. आज मी बटाट्याची भाजी करणार होते, त्याच्यामुळे आधी बटाटे शिजायला ठेवले आणि ह्या दोघींना दूध आणि खारे दिले. आता ह्यांनी खारे आणले होते येताना, आणि साऊला खारे खूप आवडतात, म्हणजे दोघींनाही बुडून बुडून खाते मम्मा म्हणत असते ती. त्यांना खारे दिले आणि मला पण थोडासा चहा टाकला, कारण सकाळी थंडीचं न चहा घेतल्याशिवाय हलूच शकत नाही. आणि हे बघा आंघोळ वगैरे झाली आहे माझी आता. आणि मी आज कांड केलंच. मी दरवेळेस जेव्हाही बटाटे शिजायला ठेवते तेव्हा माझ्याकडून बटाटे करपतातच. अंड्यांना पण असंच होत होतं, पण जेव्हा मी अंडे ठेवते ना तेव्हा सानूला सांगून ठेवत असते की सानू मी अंडे ठेवलेत, सो मला लक्ष कर. हो, लय मोठं काम करायला लागली ना तू. अच्छा, तसं काय काय ते हां कसं कापायचं असते कांदा, कसं कापायचं असते. आपण सगळ्यांना दाखवू की साऊ कसा कांदा कापते. हां, कांदा कापते तू. ओके. आता बटाट्याची भाजी मी मोकळी करत असेल किंवा पातळ करत असेल, म्हणजे पुरी भाजीसाठी, तर मी त्याच्यासाठी कूट वापरत नाही. आपण युजली बाकीच्या भाज्यांना कूट वापरतो शेंगदाण्याचं. सो बटाट्याच्या भाजीला ते वापरायचं नाही, कारण बटाट्यामध्ये आधीच गोडवा असतो आणि बटाटा जेव्हा शिजवून घेतो आपण तेव्हा त्याला कुटाची गरज नसते, ते त्याचं मिळून येतं. बाकीच्या भाज्या तशा मिळून येत नाहीत, म्हणून त्याच्यात कूट वापरलं जातं. आता इथं मी कांदा तेलात टाकला होता, जिरे मोहरी टाकली आणि कांदा टाकला, आणि जे काही आपलं बटाटे करपले होते ते सगळं थोडंसं काढून घेतलं, कारण त्याचा वेगळाच करपलेला वास लागतो पुन्हा भाजीला. तसा थोडा तर लागलाच होता. आणि बटाट्याची भाजी जेव्हा मोकळी करताना सो कापून मिरच्या टाकायच्या ऐवजी असं मिरच्या, लसण, कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्सरमधून काढायचं आणि तसं टाकायचं. खूप छान भाजी होते. हे बघा, एकदम आपली वडापावची मधली भाजी असते ना तशी टेस्ट लागते भाजीची. परवा नाही, उद्या. हो सॉरी, उद्या उद्या उद्या. अय पिल्ल्या, उद्या कुणाचा बर्थडे? काय करू? कुणाचा बर्थडे उद्या? दूध घेऊ. दूध घेतलं की तापायला ठेवले. जा गॅस उठ गॅस फास्ट करू नको. ह्याचं सगळं नाश्ता वगैरे झाला की ह्या दोघांना बाय करून आम्ही थोडंसं उन्हाला बसत असतो, कारण सानू जाती 9:40ला, त्याच्यामुळं 10 वाजेपर्यंत 20 मिनिट असं बाहेरच बसायचं आणि थोडं ऊन घ्यायचं. बघा हे पारूस आहे, सगळ्यांची आंघोळ झाल्यात, आमचं सावडं पारूसच आहे. काढायचं नको, काढायचं, थंडी वाजते, थंडी वाजते. माझा बिबट्या कशी कान आहेत, 2 बिबट्याला, 2 कान कुठू. आता किती गाठ बसवली ती पॅक. काय हा नाही कळालं पण मला काय. ओके, किचन चेंज केलं, दाखव कोणतं घेतलंय आता. अरे ती घाण होईल, ते किती दिवस खाली पडते ग बाई. हां बरं, मग दाखव तर, इथं येऊन चेंज कर.
नाही घेत. मला हे माऊनी दिसतो. नीट दाखवा, दिसलेलं नाहीये आम्हाला ते. दाखव बाळा. दाखव पिल्लू तू. माझा मिकी माऊस. ओ सारखंच क्यूट आहे बाबा. मिकी माऊस. आणि आधीचं काय होतं ते? ते कुठे घेतलं होतं? हतियार रामोजी. हा ते दे मग मला. जर मला वाटलं तू ते आणलंयस मधलं स्टिक आणि त्याच्यामुळे लपवायला लागलीस. तुला बॅग मध्ये टाकायचंय तिला न दाखवता. मग मी बॅग घेऊन गेले. काय 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 हॅलो काय म्हणलीस तू? नाही आधी म्हणून दाखव. हॅलो काय? हॅलो काय करती? मग ह्याच्या वेळी तरी सापडलो. वा 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 वा. चावीस हरपून येऊ नको म्हणजे झालं. आकडा हे दाखव. आकडा आहे. हे हा. आपल्याला असं घड्याळाला पण अडकवता येतं हा आणि पॅन्टीला पण अडकवता येते. अच्छा. म्हणजे जीन्स. म्हणजे फक्त बॅग घेऊन गेली नाहीस तर. पण बॅग मध्येच ठेवत जा, शाळेत पडून जाईल कुठं. बॅग मध्ये ओय ओय द्या दिदूला द्या चावी, तिला शाळेत जायचंय. मम्मा ह्याला चीज पण आहे. ह्याला भूक लागली की खाते. बघू. ओके. सवलं दाखवलं नाहीस की ग तू ती चीज. बाळ छोट असते. आणि सकाळी हे पण दुकानात गेल्यास आणि सानू शाळेत गेल्यास सौला असं थोडंसं पॅम्पर करावं लागतं, कारण सकाळी उठल्यापासून ती त्यांच्याकडेच असते माझं सगळं काम होईपर्यंत, म्हणजे 10:15 वाजेपर्यंत. म्हणून नंतर तिला असं पॅम्पर करावं लागतं, म्हणजे ती जरा शांत राहते परत. मी करू असं करायचं, असं करायचं. तू घ्यायची असती पा, मी नाही. इकडून आत्ताच गेलेत बाबा, 10 मिनिट झालं. लगेच आठवण आली का तुला? मग जा आणि शूज घालते मी आणि तू जा बाबाकडे. का? जा ना. का? तुझे बाबा येतेत. तुझे बाबा लय उशिरा येतात दुपारी 10 पर्यंत. म्हणजे हे दोघंही जातात शाळेत. त्याच्यानंतर आमच्या दोघींचाच गोंधळ सुरू असतो घरात. आणि हे बघा सगळं जिकडं तिकडं असा राडा पडलेला असतो 4ही रूममध्ये. आणि तो सगळं आवरायला की मला 1 तास तरी लागतो मला आवरून झाडून काढायला. आणि आता तर थंडी आहे, सो काही हलू वाटत नाही पटपट. आणि आता साऊच्या बड्डेची पण थोडी तयारी चाललेली आहे. आणि हा किराणा आणून ठेवला, सो हा पण भरायचा आहे किराणा. सो चला सुरू करू. आता हा किराणा आणि ते भाज्या आणल्या होत्या, त्याच्यामुळे हे दोन्ही पण मला व्यवस्थित आजच करून घ्यायचं होतं. किराणा पण आजच भरून घ्यायचा होता, कारण हे सगळं काम जर उद्या ठेवलं ना तर दिवसभराचा स्वयंपाक 2-3 वेळेचा आणि ते 30 माणसांची पावभाजी वगैरे मला एकदाच होणार नाही सगळं. त्याच्यामुळं मी इथं किराणा भरत होते. आणि जे काही एक्स्ट्राच्या गोष्टी असतात, म्हणजे बिस्किट असतील, एक्स्ट्रा आणलेले मीठपुडा, चहापुडा असेल, हे मी वेगळ्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते, म्हणजे सगळंच फोडून एकदाच नाही ठेवायचं. सो मी इथं सगळं भरत होते. आणि साऊची बघा मध्ये मध्ये चाललेलंच असतं तिचं. मी काहीही करत असेल ते घुंगरू माझ्या मागं असतोच. साऊचा उद्या बड्डे आहे, त्याचीच तयारी. मी थोडंसं सकाळी तुम्हाला दाखवलं होतं की कोथिंबीर आणली होती, 4 जुड्या कोथिंबीर आणि 1.5 किलो मटार होते, कारण पावभाजी करायची तिच्या बड्डेला. सो हे फायनली 1.5 किलो मटार असे 1.25 किलो झाले असतील, तसंच वजन 1.25 किलो होतं. आणि ह्या कोथिंबीर पण सगळी निसून तयार आहे. मला आता हे जर उद्या करत बसले तर तेवढा काही वेळ राहणार नाही, त्याच्यामुळे मी हे सगळं आजच करून घेतले. आत्ता साऊ झोपी गेली आहे. सो असं माझं सगळं दिवसभराचं आवरायला 3 वाजतात. दुपारचं जेवण 3-3:30ला होतं, पण जर यांना कधी कस्टमर असतील तर ते पण कधी 4 पण वाजतात दुपारचं आवरायला. सो सकाळी उठल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण दिवस असा प्रोडक्टिव्ह असतो माझा. मध्येच थोडंसं मग सानूवाले 4:30 वाजता तिचं जेवण होतं आणि 4:30 ते 6 मग असं थोडंसं साऊसोबत खेळायचं, सानूसोबत खेळायचं असं असते. आणि आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे, साऊ झोपलेली आहे. सो आता वाट बघायची ह्यांची जेवायला.
त्याच्यामुळं आणि मला ना दिवसातून 3दा स्वयंपाक करते मी, म्हणजे सकाळचा वेगळा, दुपारचा वेगळा आणि संध्याकाळचा वेगळा. म्हणजे मला लग्न झाल्यापासून तशी सवयच आहे आणि ती सवय अशी लागून गेली की मला म्हणजे अशा पण खूप जण म्हणतात की तू सकाळीच थोडंसं एक एक्स्ट्रा भाजी करून ठेवत जा किंवा मग भाकरी तरी करून ठेवत जा. पण काय असते ना, दुपारी हे कधी जेवायला येतील काहीही सांगता येत नाही. सो सकाळी 9 वाजता केलेला स्वयंपाक त्यांनी दुपारी 4 वाजता किंवा 3 वाजता खायचा. मग ते भाकरी असं वातड होतात. सो मला वाटतं की ह्या जेवणासाठीच तर माणूस दिवसभर पळतोय ना. सो एवढं काय त्याला काय 2 भाकरी करायला किंवा 3 भाकरी करायला आपला काय असा एवढा वेळ लागत नाही. सो माझी सगळी कामं 12-12:30ला होतात. बाकीची जी झाडून पुसून घरातलं जे असेल सकाळी नाश्ता झाल्यापासून. आणि साऊ झोपल्यानंतर मी 1-1.5 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करते. अर्धा पाऊण तास लागतं फक्त स्वयंपाकाला आणि त्याच्याच काय एवढं सकाळपासून आली राहायचं म्हणून मी. आणि कसंही सकाळी आवरलं ना तरी पण माझं असं होतं की दिवसभर काही ना काही चालूच असते. मग ते आरी पडायचंच नाही सकाळी, कारण मग कुणावर तरी चिडचिड होणार की हे नाही झालं ते नाही झालं. त्याच्यामुळं दमानी चालू द्यायचं आपलं आणि असाच दिवस तर कसाही प्रोडक्टिव्हच जाणार आहे. सो फ्रेश खाल्लेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे मी दिवसाचा 3 टाईम स्वयंपाक करते आणि माझा पूर्ण दिवस किचनमध्येच असतो, म्हणून तुम्हाला व्हिडिओ पण जास्त तर किचनमधलेच दिसतात. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.